श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 15. बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत. मी दत्तानंदांचा निरोप घेऊन पुढील प्रवासास सुरुवात केली. रस्त्याने जाताना तहान लागली म्हणून एक विहीर जवळ गेलो. पाणी कितीही वाहण्यासाठी वाकलो असता एक विचित्र दृश्य दिसले. विहिरीच्या आतल्या बाजूस असलेल्या झाडाच्या फांदीला एक व्यक्ती कोलांटा उड्या घेत होता. तो माणूस शंकरभट्टास म्हणाला, मी तुझ्या भेटीची वाट पाहत आहे. त्याला बाहेर कसे काढावे विचारत असताना तो म्हणाला, तू प्रापंचिक संसार कुपात पडलेला मला कसा काढणार? माझा मी उठेन असे म्हणून तो वर आला व पाणी प्यायला. परंतु त्याच्या पाणी पिण्याने माझी तहान शांत झाली. त्याने बोलताना सांगितले, मी सोनार कुटुंबात जन्मलो, तंत्र मंत्र विद्या शिकलो. मी ज्या गावात जाई तेथील लोक मला घाबरत. मी बाप्पांनाचार्यांना मारण्याचा विचार केला. मी एका ओढ्याजवळ येऊन पाणी प्यायलो. ते बाप्पांनाचार्यांच्या पोटात गेले. त्यावेळी श्रीपाद प्रभू तेथे होते. त्यांनी बाप्पांनाचार्यांच्या पोटावरून हात फिरवला की पाणी उडून जाई. माझा प्रयत्न फसला. मला सर्पमंत्र येत होता. त्या मंत्रप्रयोगाने अनेक सर्प बाप्पांनाचार्यांच्या घरी पाठवले, पण त्यांना दंश करू शकलो नाही. माझा हाही प्रयोग फसला. हा सर्व श्रीपाद प्रभूंचा चमत्कार आहे हे कळले. तरीही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची बाहुली करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. माझा हाही प्रयत्न फसला. माझे सर्व प्रयत्न असफल होऊन माझ्यावरच उलटले. मी मनापासून श्रीपादांना शरण गेलो. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला इहलोकात काय नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु तुझ्या कृपा करून एका रात्रीत यातनाद्वारे कर्माचा व शूद्र विषयाचा मी नाश करीत आहे. तरी पण तहानलेला व्याकुळ व्यक्ती तुला दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवशील. बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्याला अवतारी पुरुष म्हणतात. समर्थ सृष्टीतील एकतत्वातील अनेकत्व आणि अनेक तत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत विलक्षण अद्भुत युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू. शंकरभट्टाने विचारले, सर्व कर्माचा बोध तेच असताना पुन्हा सुख कोणास दुःख असे का? मनुष्याच्या जन्मात सुख दुःख पूर्वकर्मानुसार येत असतात. बंगारप्पा म्हणाले, दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्त्व कळते व तो सुख मिळवण्याची आकांक्षा करतो. चांगले अथवा वाईट कर्म करणे मनुष्याच्या हाती असते. परमेश्वराशिवाय आकर्षणाने लोक आस्तिक होऊन सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयी आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करतात. या दोन्ही प्रकारच्या कर्मांना तेच आधार असतात. श्रीपाद प्रभूंची महानता वेलूप्रभू महाराजांच्या कानावर गेली. त्याने आपल्या सेवकांना श्रीपादांना आणण्याची आज्ञा दिली. सेवकांनी आज्ञा सांगितली त्यावर प्रभू म्हणाले, राजा अहंकारी आहे. तो फक्त पिटिकापूरचा राजा आहे. मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे असे त्यांनी सेवकांना सांगितले. जा, तुमच्या राजांना माझेकडे पाठवा व येताना चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा आणण्यास विसरू नका. सेवकाने राजाला निरोप दिला. क्रोधाने राजा सिंहासनावरून खाली कोसळला. राजा शक्तिहीन झाला. यावर उपाय म्हणून दत्तपूजा करून प्रसाद दिला, परंतु सारे काही विपरीत घडले. त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना येऊन आपल्या करणीवर पश्चाताप झाला. ते सर्वजण शरण गेले. श्रीपाद राजाने मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले. प्रभू म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येक जण सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचं जास्तीत जास्त फळ प्रदान करत असतो, परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो. श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो. पुढे नृसिंह सरस्वती अवतारात मी माझे आजोबा बाप्पांनाचार्य यांच्यासारखा दिसेल. या अवतारात भूत पिशाचाने या योनीतून सुटका करेल. विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्याचा गर्व करू नये. संपत्ती वाम मार्गाने मिळवलेली नसावी. प्रत्येक पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असून पाप नष्ट होण्यासाठी मला शरण यावे लागेल. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय दिगंबरा अशी हाक मला शरण येऊन आतभावाने दिल्यास मी तुमच्या पापांचे दहन करून पुण्यात्मा करीन. हे राजा, तू सत्यास असत्य व असत्यास सत्य प्रतिपादन केल्याने इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले. श्रीपाद प्रभूंची निंदा केल्याने संकटे झेलावी लागली. श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.